बाया काय करतात, आपल्याकडे येतात, पिकोफॉलचे रेट विचारतात. मग आपण सांगितलं त्याला की आम्ही 70 घेतो. मी आमच्या नांदुऱ्यामध्ये 70 रुपये घेते माझ्या एरियामध्ये. तर मग ते विचारतात, येतात आपल्याकडे, पहिले विचारून जातात काय रेट घेतात. मग आपले रेट गीट सांगणं झाले काय करतात, म्हणतात की मी येतोच घरून. म्हटलं ठीक आहे, या घरून घेऊन येतो म्हणतात. आणि मग ते तिकडचे तिकडे साड्या टाकून देतात. मग साड्या टाकल्या की ते समोरची व्यक्ती त्याच्याजवळून 60च रुपये घेते. पण मग 60 रुपये देतात तर 60 रुपयामध्ये कशी साडी करून देते माहिती आहे का, खालची जी बाजू असते की नाही, आपण त्याला पिको करतो तिकडून बी शिलाई मारून देतं. आणि वरच्या साईडनं सुद्धा पिको आपण हात शिलाई करतो ना, ते हात शिलाई बी नाही करून देत. साधी एक 5ची टीप ते जाडी असते की नाही, ते मारून देतात. मग दुसऱ्या बारीनं ते बाया आपल्याच येतात, कारण की मग त्याचं एखादं ब्लाऊज आपल्याला शिवायचं असते. ते काय करतात, ब्लाऊज आपल्याच टाकतात, साडी मग तिकडे घेऊन जातात. मग ते ब्लाऊज शिवायला आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो की नाही, मग त्याच्यामध्ये त्याचा कपडा कमी पडते. मग त्याने जे डिझाईन सांगितलं असते समजा, त्याच्यामध्ये त्याचा कपडा कमी पडते. मग मी त्याला म्हटलं की तुम्ही या थोडासा कपडा आणून द्या, कारण की तुमचा कपडा थोडा कमी पडला. मग आता त्यानं साडी तर पहिल्या ऑलरेडी तिकडे नेलं असते, पण त्यानं मला ते काहीच सांगेल नसते. मग ते साडी घेऊन येतात माझ्याजवळ. मग साडी आणल्याच्या बाद मी पाहतो ते पिको. मग मी म्हटलं की काव माय बाई हे पिको कुठे केले, म्हणता माय तिने केली व कशी करून दिली, पानं असं तसं धूम तिच्या नावानं. मग कोण्या काढता का फायदा या गोष्टीमध्ये, 10 रुपयाच्या फायद्यासाठी तुम्ही ना तुमच्या साडीचं नुकसान केलं की नाही. आता म्हणतात मी जाईन तिच्याजवळ तिले मागीन करून, असं तसं. असं एकदा कोणाजवळून काही आणलं करून तर कोणी देत असते काय वाप